राहते. मी याच्या आधी भरपूरदा शेअर केलं असेल, पण हा म्हणजे अनुभव शेअर करण्यासाठी विशाखा सोबतही मी केला नाही. ऍक्च्युली ना मागच्या 2 आठवड्यापासून शर्विलला अडचण आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलाला हिस्प्रिंग डिसीज निघालेला आहे आणि तो इनबॉर्न डिसीज आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि एक मम्मी म्हणून म्हणजे सगळ्याच तुम्ही मम्मी असणार तर कसं पॅनिक होतो आपण आहे ना. म्हणजे मी विचार करत होती की मी आधीची जर सुवर्ण असती, जर मी अँबिशियस सुवर्ण नसती, विशाखाचा क्लास नसता तर मी कसं केलं असतं. आणि मी आता तुम्हाला जे सांगणार ना तर ते तुम्ही विश्वासही नाही बसणार तुम्हाला. ज्या माझ्या सोबतच्या रोजच्या त्यांना नक्की विश्वास बसणार. मी म्हणजे सर्जनला स्वतः सांगितलं की सर माझ्या मुलाला तो डिसीज नाहीच आहे. मी त्याची मम्मी आहे म्हटलं. मी तुम्हाला सांगते की मी 6 महिन्याचं असताना जर त्याला पाहिलं तर त्याला ते झालंच नाहीये. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे आपण 90% समजू की नाहीये. आणि मी शर्विलच्याकडे त्या दृष्टीने पाहायला गेली की शर्विल तुला काहीच नाही है ना. त्याच्यासोबत मी एकहीदा क्लास केला नाही असं झालं नाही विशाखा. मी कंटिन्युअसली क्लास करतच राहिले. पण मला वाटतं की कुठेतरी मी शर्विल बद्दल लिहिलं नव्हतं हे पण एक असेल. मी करिअरचं माझं अचीव केलं, सगळ्या गोष्टी झाल्या, विराटचं पण झालं. पण शर्विलच्याकडे असं म्हणत आहेत सगळे की दुर्लक्ष झालं. आम्ही त्याला ऑपरेट केलं मागच्या सॅटर्डेला वगैरे दाखवलं, ऑपरेट केलं. 3-4 दिवसात आम्हाला सुट्टी पण भेटली. पण मी सांगते की त्याच्या सोबत माझ्याकडे 12वीचे पेपर होते केमिस्ट्रीचे आणि तिकडनं मॉडरेटरचं म्हणजे आता मला नाही वाटत पण ते प्रेशर की तुम्ही पेपर द्या. आणि मी चक्क माझ्या मुलाला ऑपरेट करण्याच्या आधी, ऑपरेट करण्याच्या नंतर आयसीयू मध्ये मी विशाखाचा जसा क्लास करत होती ना तसे माझे पेपर चेक करत होती. मला सांगा तुम्ही खरोखर एक मम्मी असं कसं काय करू शकते की तुमच्या मुलाला तुम्ही ऑपरेट करत आहे, ऑपरेट केल्यानंतर आधी सगळं तुम्ही तुमच्या कामावर पण फोकस करत आहे, तुम्ही क्लास पण करत आहे, तुम्ही तुमचं व्हिजन बोर्डही बघत आहे ना. जर आपण म्हणजे दवाखान्यात आहे तरी आपण व्हिज्युअलाइज करत आहे की आपल्याकडे घरी कुठे लावलेलं आहे बा. आणि हे सगळं टोटली आणि सगळ्यात महत्वाचं मी सगळ्या गोष्टी स्टेबल होती. हो मम्मी म्हणून मला एकदा खाऊन झालं, पण मला माझ्या घरची किंवा आई स्वतः विचारत होती की एवढं सगळं कसं काय करू शकत आहे सुवर्णा. तर तेव्हा मला लगेच सांगावं लागलं की सगळं विशाखामुळे. नाहीतर नाही म्हणजे आपण सगळ्यात स्टेबल नाहीच राहू शकत. तुम्हाला एखादा डिसीज सांगितला आणि असा डिसीज की आपण जो ऐकलाच नाहीये, लहानपणापासून कधीच पाहिला नाहीये. आणि म्हणजे उद्या आम्हाला जायचंय तरी मला आधीच विश्वास आहे की सरांना मी इतका चांगला पॉझिटिव्ह 8 दिवस आम्हाला ते सांगायचंय काय झालं. मला आधीच माहितीये की तो चांगला आहे. म्हणजे हे फिक्स आहे माझं. आणि चिंता म्हणजे सतत मम्मी म्हणून जी चिंता आहे, मे बी हे खूप इलॉंगेटेड होत असेल पण मी विशाखासोबत हे बोललीच नव्हते आणि मला बोलायचंच होतं. मागच्या शुक्रवारी जेव्हा तू ओपिनियन घेतलं तेव्हा आम्ही सर्जरीच्या नंतर तिथे बसलो होतो. तर ती सिच्युएशन अशी नव्हती की मी तुला इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलं असतं आहे ना. आणि करिअरचं माझं म्हणजे नेहमीच सगळेजण ऐकतात. विशाखाला टार्गेट पण मिळते आणि मी सांगत पण आहे की मी 2 महिन्याच्या आत तुला ते न्यूज देणार की तो टार्गेट तू म्हटल्याप्रमाणे मी कम्प्लीट केला है ना. सगळ्यांनी क्लास कंटिन्युअस करा. म्हणजे ती कॉपरेट करत आहे तुम्हाला आणि खूप कमी पैशामध्ये हे आहे हे ती नेहमी सांगते आपल्याला. पण मी सरांचाही मास्टर क्लास जॉईन केला त्याच्यानंतर आणि तोही मी हॉस्पिटलमध्ये केला. 2 तास मी त्यांचाही क्लास केला. पण म्हणजे तरीही मला वाटते की तिच्या शब्दामध्ये जो पॉवर आहे तो कदाचित मला तिथे फील नाही झाला. मला माहिती नाही म्हणजे मी कंपॅरिझन नाही करत पण ती एक फिलिंग असते है ना. जेव्हा आम्ही तुला पहिल्यांदा ऐकलं तर म्हणजे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की माझ्यासारखे छोटे छोटे अडचणी आहेत आपल्याला भरपूर सांगण्यासारखं. पण मी सगळ्यांना आता चान्स देते फ्रायडे आता तुम्ही पण बोला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.